नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मध्ये मी ज्योती काटरे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत +7 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला, ज्याच्यामध्ये स्मॉल फ्रेंड्स आणि बिग फ्रेंड्स जे पण पॉझिटिव्ह कंपोनेंट्स असतात त्याचे कॉम्बिनेशन इथं आपल्याला शिकायला मिळणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज जे पण मी व्हिडिओज अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग पाहूया हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला +7 चा अबॅकस टूलवर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, हा फॉर्म्युला कशा पद्धतीने बनवला जातो। सर्वप्रथम आपण इथे बघणार आहोत 5 + 7। 5 + 7 किती होतात आपण कॅल्क्युलेशन इझिली करू शकतो। 5 + 7 होतात 12, बरोबर। तर जर का मला इथे +7 करायचं असेल, ओके, +7 आन्सर हवा असेल तर मी काय करणार, इथे हा जो 12 आहे त्याच्यातून हे 5 जे आहे ते इथे लेफ्ट हँड साइडला काय +5 आहे, तर ते राईट हँड साइडला जाताना -5 मध्ये कन्वर्ट होतील, बरोबर। जर हे -5 मध्ये कन्वर्ट झाले तर 12 - 5 किती होतील 7 होतील, बरोबर। तर इथे +7, आता इथे 12 जे आहेत ते डायरेक्टली 12 घेतले आपण इथे, तर 12 घेतल्यावर पुन्हा +7 करायला सांगितलं तर बिग फ्रेंडचा फॉर्म्युला काय, +7 +10 - 3, बरोबर। तर जर मी हे 7 ऑलरेडी इथे आहेत माझ्याकडे आणि मला पुन्हा +7 करायला सांगितलं गेलं असेल तर इथे कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज होतो। तर कॉम्बिनेशन फॉर्म्युला जो आहे तो काय आहे, +7 +10 - 5 2। आता पहा, जेव्हा आपण 10 - 5 करणार तर 10 - 5 येतं 5 आणि +2 ऑलरेडी इथं आहे ते +2 पुन्हा आपण ऍड करणार, ओके। आलं इथं 5 + 2 येतील पुन्हा 7, बरोबर। तर या फॉर्म्युलाने आपला +7 चा फॉर्म्युला काय, +7 +10 - 5 2 +10 - 5 2, ओके। फिंगर्सवर व्हिज्युअलाइज करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेवढं टूलवर तुम्ही करताय। चला तर मग आता क्वेश्चन्स घेऊन मी तुम्हाला टूलवर हे सगळं कॅल्क्युलेशन्स करून दाखवते। फर्स्ट क्वेश्चन आहे 4 + 2 + 7 + 6। आता 4 जर घेतले डायरेक्टली घेता येतील कारण आपल्याकडे 9 हे बीट्स आहेत, तर हे मी घेतले 4। आता मला +2 करायचे तर +2 चा स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला काय, +5 - 3, बरोबर। +2 +5 - 3। नेक्स्ट इज +7। +7 करण्यासाठी आपण आजचा फॉर्म्युला यूज करायचा आहे। +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 5 2। देन हे घेतले +10, इथे करायचे -5 आणि हे आले +2, ओके। नक्की समजलं असेल तुम्हाला। +10 - 5 2 हा आजचा फॉर्म्युला आहे +7 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला। नेक्स्ट इज +6। आता 6 साठी ऑलरेडी बीट्स आहेत ना, तर आपण डायरेक्टली 6 करणार आहे ऍड। आपला आन्सर येतं 90, आहे की नाही सोपं। आता नेक्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे तो आहे 8 - 3 + 7 + 3। देन हे मी घेतले 8, ओके। 8 - 3 तर हे डायरेक्टली करा -3, 8 मधून 3 मायनस केले, +7 तर +7 चा इथं फॉर्म्युला काय, +10 - 5 2 +10 - 5 2, ओके। नेक्स्ट इज +3। आता 3 साठी सुद्धा इथं स्मॉल फ्रेंड यूज करावा लागेल फॉर्म्युला, तर +5 - 2 तर आपला आन्सर येतं 15। नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 + 9 + 5 + 7। देन हे घेतले 2। आता +9 साठी इथं आपल्याला बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज करायचा आहे कारण ऑलरेडी बीट्स अवेलेबल आहेत। बिग फ्रेंड मध्ये +9 चा फॉर्म्युला आहे +10 - 1, ओके। नेक्स्ट इज +5। +5 साठी पण बीट्स अवेलेबल आहे, डायरेक्टली +5 घ्या। +7 आता +7 साठी फॉर्म्युला कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करावा लागेल कारण +7 साठी आपण बिग फ्रेंड यूज करू शकत नाही इथं, तर इथं +10 - 5 2 तर हे झाले +7, आपला आन्सर येतं 23। नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 - 2 + 7 + 8। तर फर्स्ट हे मी घेतले 7। नेक्स्ट इज -2 तर हे डायरेक्टली मी घेतले -2
पुन्हा +7 घ्यायचे. तर +7 साठी बिग फ्रेंड यूज करताना येणार. तर +10 - 5 + 2 हे झाले +7. नेक्स्ट इज +8. आता +8 साठी बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. +10 - 2 देन आपला आन्सर येतो 20. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 - 1 + 7 + 6. तर फर्स्ट हे घेतले 8. नेक्स्ट इज -1. तर -1 डायरेक्टली करता येतं आपल्याला कारण बिट्स अवेलेबल आहेत. नेक्स्ट इज +7. +7 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल. +10 - 5 + 2 जो आजचा फॉर्म्युला आहे कॉम्बिनेशन फॉर्म्युला. नेक्स्ट इज +6. +6 साठी तर +10 - 4. तर आपला आन्सर येतो 20. ओके, अशा पद्धतीने आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला +7 चा यूज करून आपण कॅल्क्युलेशन इझिली करू शकतो जेव्हा आपल्याकडे बिग फ्रेंड साठी किंवा स्मॉल फ्रेंड साठी सुद्धा बीट्स अवेलेबल नसतात. आता प्रत्येक वेळेस बिग फ्रेंड यूज करता येतील असेच फॉर्म्युला येतील का किंवा असेच नंबर्स दिले जातील का ऍडिशनच्या वेळेस? नाही. तसे नंबर जे आहेत जे पण आपल्याला विचारतील ते नंबर कोणतेही नंबर्स देतील. तर त्यावेळेस कोणता फॉर्म्युला यूज होईल तिथं ते आपण समजून घेऊन करणं खूप महत्वाचं आहे. तरच अबॅकसवर आपण इझिली कॅल्क्युलेशन करू शकतो. आता एक क्वेश्चन जो आहे तर मी फिंगर्सवर सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने करायचंय. आता यातला आपण हा क्वेश्चन घेऊया. ओके, फर्स्ट दिलेला आहे 2. तर राईट हँड माझा युनिट बीट साठी आहे. तर राईट हँड मी यूज करणार 1 2 2 घेतले. नेक्स्ट इज +9. तर +9 साठी +10 - 1. लेफ्ट हँड माझा 10 साठी आहे. 10 नंबर साठी तर इथे डायरेक्टली +10 आणि -1 करणार. आणि आपल्याला हे आठवण ठेवायचंय की इथं 1 राहिले आता आणि इथे 10 राहिले. हे व्हिज्युअलाइज करणं खूप महत्वाचं आहे. ओके, नेक्स्ट इज +5. आता इथं ऑलरेडी 1 होतं तर मी डायरेक्टली +5 करणार. ऑलरेडी बीट्स अवेलेबल आहेत. तर हे झाले 16. नेक्स्ट इज +7. आता +7 साठी +7 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला काय? +10 - 3. पण इथं माझ्याकडे फक्त 6 आहेत तर मी यूज नाही करू शकत बिग फ्रेंड फॉर्म्युला. तर इथे मी कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. तर +10 मी पुन्हा करणार -5 आणि आपल्याला +7 चा फॉर्म्युला काय? +2 पुन्हा ऍड करायचे. तर 1 2 बरोबर. म्हणजे इथं 20 आले. 10 आधीचा होता. आता कॉम्बिनेशन साठी मी पुन्हा 10 घेतला. इथला 5 मी मायनस केला. आधी 1 होतं आणि पुन्हा मी 2 ऍड केले. तर माझा आन्सर येतो 23. अशा पद्धतीने अबॅकसचे जे स्टुडंट असतात ते फिंगर्सवर हे सगळं व्हिज्युअलाइज करूनच कॅल्क्युलेशन करत असतात. आपल्याला कळून येत नाही कारण आपल्याला ते माहितीच नसतं की नक्की ते काय आहे. तर हे तुम्हाला मी पूर्णपणे शिकवत आहे. तर प्लीज घरी बसून जर शिकायचं असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि नक्की घरी बसून फ्री ऑफ कॉस्ट शिका. इथे चार्जेस एकच आहे, तुम्ही सबस्क्राईब करणं चॅनलला. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा ज्यांना शिकायची इच्छा असेल त्यांना. आणि अशीच प्रॅक्टिस करत राहा. डू प्रॅक्टिस अँड बी परफेक्ट. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.